भारतातील मृत्यूदंड म्हणजे गुन्ह्यापासून ते फाशीपर्यंतची एकूण प्रक्रिया काय आहे याचा आढावा आपण घेणार आहोत. सर्वप्रथम एखाद्या वेळेस जर गुन्हा घडला असेल तर त्याला फाशीची शिक्षा कधी मिळते? पहिलं, जर त्याने खून केला असेल किंवा दहशतवादाच्या संदर्भामधील खटला असेल, आणि तिसरं, जर क्रूर बलात्कार केला असेल, अमानुष बलात्कार करून अत्याचार केला असेल, तर या तीन गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा ही दिली जाते. निर्भया या 2013च्या केसनंतर अमानुष लैंगिक अत्याचार या गुन्ह्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. आता कशी होते सुरुवात? FIR दाखल करावा लागतो. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला जातो. त्याच्यानुसार पुरावे गोळा केले जातात. तपास अधिकारी DNA, CCTV, साक्षीदारांच्या आधारे ठोस गुन्हेच्या संदर्भामध्ये पुरावे गोळा करतात आणि आरोपींनी अटक होते. त्यानंतर न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केलं जातं. सेशन कोर्टमध्ये म्हणजे सत्र न्यायालयाकडे ते पाठवलं जातं आणि त्यानुसार त्याची ट्रायल चालते. खटला उभा राहतो आणि मग जी तपास यंत्रणा म्हणजे पोलीस यांनी जे पुरावे गोळा केलेत, तर तो सरकारी वकील त्या ठिकाणी तो आपली बाजू मांडतो आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करतो. न्यायालयाने फाशीची शिक्षा देताना स्वतःबद्दलच एक पायंडा ठेवला आहे. तो असा की मृत्यूदंड फक्त अत्यंत दुर्मिळ प्रकरणातच दिला पाहिजे. बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य अशा स्वरूपाचा खटला सुप्रीम कोर्टमध्ये 1980 मध्ये चालला होता. त्यामध्ये निर्माण झालेलं हे तत्व आहे. या तत्वानुसार गुन्ह्याची क्रूरता आणि समाजावर होणारा परिणाम याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण देशामध्ये एक रोष होता, त्यामुळे समाजावरती प्रचंड परिणाम झाला होता. याचंच कारण निर्भयामध्ये या प्रकरणामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. आता शिक्षा कोर्टाने ठरवल्यानंतर गुन्ह्याची तीव्रता, आरोपीचा स्वभाव सुधारण्याची शक्यता या पण गोष्टींचा विचार केला जातो. कुठल्याही फाशीची शिक्षा जर सेशन कोर्ट म्हणजे सत्र न्यायालयाने दिली असेल तर ती आपोआपच उच्च न्यायालयामध्ये जाते आणि उच्च न्यायालयामध्ये जर त्याची पुष्टी झाली असेल, उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली तरच फाशीची शिक्षा ही अंतिम होते, कारण तशी आपल्या संविधानातील तरतूद आहे. सत्र न्यायालयाने दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची उच्च न्यायालयाकडून पुष्टी होणं अनिवार्य आहे. जरी आरोपीने स्वतःहून सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात खटला दाखल केला नाही तरी सुद्धा तो आपोआपच उच्च न्यायालयामध्ये जातो जर फाशीची शिक्षा दिली असेल तर. आता सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि त्यानंतर मग अंतिम अपील हे सर्वोच्च न्यायालयामध्ये केली जाते. सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करून जर पुन्हा फाशीची शिक्षा कायम ठेवली सुप्रीम कोर्टने तर तुम्ही राष्ट्रपतीकडे दयेची याचिका दाखल करू शकता. याकूब मेनन या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये फाशीची शिक्षा कायम राहिली आणि त्यानंतर दयेचा अर्ज पण राष्ट्रपतींकडे गेला होता. दयेचा अर्ज जर फेटाळला तर शिक्षा ही दिली जाते. पण किती वेळामध्ये दयेचा अर्ज वरती सुनावणी व्हावी किंवा राष्ट्रपतींनी किती कालमर्यादेमध्ये तो निर्णय घ्यायचा याबद्दलचं कुठलंही नियम किंवा कुठलाही कायदा नाही. शेवटी जर सुप्रीम कोर्टने फाशीची शिक्षा कायम ठेवली असेल तर पुन्हा तुम्ही पुनर्विचारार्थ याचिका दाखल करू शकता किंवा त्यामध्ये बदल व्हावा क्युरेटिव्ह पिटिशन पण तुम्ही दाखल करू शकता. दयेची याचिका राष्ट्रपतीमध्ये ना कलम 72 अंतर्गत फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे आणि अंतिम अधिकार आहे. राज्यपाल फाशीची शिक्षेच्या संदर्भामध्ये फाशीची शिक्षा ही माफ करू शकत नाहीत, पण त्यांना विलंब करण्याचा
मानसिक स्थिती, कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून शिक्षेचं स्वरूप बदलण्याचा अधिकार आहे. राजीव गांधी हत्या केसमध्ये विलंबामुळे काही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ही बदलली गेली होती, म्हणजे फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली गेली. शेवटी फाशीची शिक्षा कायम झाल्यानंतर ब्लॅक वॉरंट, सर्व कायदेशीर मार्ग संपल्यानंतर डेथ वॉरंट जारी केले जाते आणि तारीख आणि वेळ निश्चित केली जाते. 14 दिवसांचा अवधी दिला जातो. दोषीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी, मानसिक तयारीसाठी वेळ दिला जातो आणि अंतिमतः डॉक्टरांनी मृत्यूची पुष्टी केल्यानंतर सन्मानाने मृतदेह हा आरोपीच्या कुटुंबांना दिला जातो. निर्भया प्रकरणातील 4ही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्यात आली होती 2020 साली. भारतामध्ये शिक्षा, फाशीची शिक्षा ही पीडिताला न्याय या बाजूने जास्त झुकलेली आहे आणि मानवी हक्काचं रक्षण करणं हे त्यामध्ये अंतर्भूत आहे. हेच कारण आहे की भारतामध्ये जास्त प्रमाणावरती फाशीची शिक्षांची अंमलबजावणी होत नाही. याबद्दलचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. धन्यवाद.